नमस्कार. मुरंबा मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे आता रमाकडे सगळे डबे आलेले असतात. रमा सगळे डबे टेस्ट करत असते आणि रमाला काही झालं तरी मुलांच्या स्कूलसाठी डबा हवा असतो आणि अक्षयची गाडी गेलेली असते. अक्षय स्कूटीवरती आरोहीला पहिल्यांदा स्कूलमध्ये सोडतो आणि डबा बनवून आलेला असतो पाचगणीला. तेव्हा आरोही म्हणते, बाबा लवकर ये मला घ्यायला. तो म्हणतो, हो ग आलोच. आता अक्षय डबा घेऊन येतो. उशीर झालेला असतो त्यामुळे त्याची खूप गडबड सुरू असते. तो डबा घेऊन आतमध्ये द्यायला जातो तेवढ्यात तिथला शिपाई त्याला अडवतो. तो म्हणतो, हे काय कुठे चाललात? अक्षय म्हणतो, अहो डबा द्यायचा आहे. तो म्हणतो, डबा द्यायची वेळ तर कधीच संपली. अक्षय म्हणतो, प्लीज घ्या ना, मी खूप लांबून आलो. त्यावेळेस तो काही ऐकून घेत नाही. अक्षय दरवाजाची तिथं रिक्वेस्ट करत असतो. आतमध्ये रमा सगळे डबे टेस्ट करत असते आणि बाहेर कसला गोंधळ चालला आहे म्हणून रमा आता बाहेर येते. तर ते शिपाई मात्र अक्षयकडून ते डब्याची पिशवी घेतात आणि वॉचमनकडे नेऊन देतात. आता रमा म्हणते, काय झालं, कसला गोंधळ सुरू होता? त्यावेळेस तो शिपाई सांगतो की एक माणूस आला होता डबे घेऊन, पण मग मी ती पिशवी वॉचमनला देऊन टाकली. त्यावेळेस रमा म्हणते, काय? आणि रमा आता वॉचमनकडून ती पिशवी घेते. जेव्हा रमा ते डब्याचं पिशवी उघडते बघते तर काय, बीटरूटचा पराठा, त्यानंतर सगळ्या काही अशा गोष्टी असतात की जी गोष्ट लहान मुलं खात नाहीत. तेव्हा रमा बघते, रमाला डबा बघूनच समजतं की किती प्रेमाने आणि किती आपुलकीने हा डबा केलेला आहे. डबा खाण्याच्या आधीच रमाने ज्या व्यक्तीने हा डबा बनवला आहे त्या व्यक्तीला शेफ म्हणून चूज केलेलं असतं. आता जेव्हा रमा टेस्ट करते त्यावेळेस मात्र रमाच्या पायाखालची जमीनच हादरते. रमाला धक्काच बसतो की ही टेस्ट असं कसं होऊ शकतं, ही तर टेस्ट अक्षयच्या हातची आहे. तर इकडे अक्षय गाडीवरती बसलेला असतो. तो देवाला प्रार्थना करत असतो की देवा काही कर, पण मला मात्र ह्या स्कूलचा शेफ म्हणून सिलेक्ट कर, कारण हे करणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आता नक्की रमाने तर अक्षयच्या हातचं जेवणाची टेस्ट केलेली आहे. तुम्हाला काय वाटतं, रमा अक्षयला या शाळेच्या स्कूलच्या शेफ म्हणून ठेवेल का? अक्षयचं पूर्ण आयुष्य आता यावरती डिपेंड राहिलेलं आहे. तर रमाने अक्षयला जर का ठेवलं तर मात्र अक्षयची लॉटरी लागणार आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे रमा आणि अक्षय कायमचे समोरासमोर येऊ लागतील. नक्की मालिकेत पुढं काय होतं हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका मुरंबा आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.